namaskar. Welcome to Nisha Lifestyle Vlog. It's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. तर आज नाश्त्यामध्ये आंबोळी करायची होती, डोसा. तर त्यासाठीच मी हे बॅटर काढून घेतलं होतं आणि छानशा अशा आंबोळ्या डोसा तयार झालेला आहे इथं. आणि त्यासोबत मी दूध पण गरम करायला ठेवलं होतं कारण सकाळी खूप घाई होती. त्यानंतर मग मी इथं डोसा, बटाट्याची भाजी आणि रात्री भिजत घातलेले ते ड्रायफ्रूट्स असं ब्रेकफास्ट घेतला आणि दूध. ब्रेकफास्ट वगैरे झाला. त्यानंतर ऊन होतं त्यामुळं लगेचच मी कपडे पण धुवून घेतलेत आणि हे वाळत घातलेत मी इथं येऊन, कारण ऊन होतं म्हणल्यावर पटकन वाळतील, त्यामुळं आधी धुवून घेतलं. काल जी तुळस आणली होती ना इथं, तर ती मला आता ना तुळस लावायची आहे तर त्या वृंदावनामध्ये. तर मी ते सगळं क्लीन करून घेणार आहे. क्लीन करून घेते सगळं मस्तपैकी वृंदावन वगैरे, आणि मग त्यानंतर मग मी ते तुळस त्यामध्ये ठेवेन. आणि ना हे असं वातावरण आहे काय, सकाळी ॲक्च्युली ऊन होतं आणि आता म्हणजे पाऊस नाही आहे पण आभाळ तर आहेच आहे, असं आहे वातावरण. आणि त्यानंतर मी इथं हे वृंदावन जे आहे ते मी स्वच्छ करायला घेतलं. ॲक्च्युली ते असं काही घाण झालं नव्हतं, पण फक्त त्याला धूळ जास्त होती कारण आमच्या इथं ना बांधकाम वगैरे सुरू असल्यामुळं ते खूप धुळीनं माखलं होतं. तर म्हटलं आधी ते सगळं क्लीन करून घेऊया. क्लीन वगैरे सगळं करून घेतलं आहे आणि इथं ठेवले मी हे वृंदावन. आता हे इथलं पण सगळं क्लीन करून घेतलं लागलंच. आता ही तुळस आहे तिथं मी लावते. मला ना तुळस खूप दिवसांपासून लावायची इच्छा होती. म्हणजे वृंदावन तर होतंच, पण तुळस घेऊन ती लावायचा तो योगच येत नव्हता. पण आज ठरवलं की नाही, आपण हे आज महत्त्वाचं काम करायचंच आहे. आणि तो आनंद तुम्ही बघू शकताय माझ्या चेहऱ्यावर, कारण तुळस म्हणजे ना प्युरिटी आणि पॉझिटिव्हिटीचं प्रतीक आहे. आपल्या घरातली जी काही नेगेटिव्ह वाईब्स असेल तर ती शोषून घेते, कारण तुळस हा घराचा श्वास आहे. फायनली ते सगळं क्लीन करून वृंदावनमध्ये तुळस मी लावले. तर खूप छान वाटते, खूप भारी फील होते. थांबा मी तुम्हाला दाखवते. आता काम उरलंय ते म्हणजे हे कपडे घडी घालायचं काम मला अजिबात नाही आवडत. म्हणजे एक वेळ मी ना भांडी घासू शकते, किती पण भांडी घासू शकते, पण मला कपडे धुवायला अजिबात येत पण नाही मला, आणि ते मला आवडतसुद्धा नाही. मी भांडी किती पण घासू शकते, पण मला ते कपडे धुणं, घडी घालणं मला ते अजिबात नाही. संध्याकाळी अनिकेतना भूक लागली होती, त्यामुळं दुपारी जी डोस्याची भाजी उरली होती ना, तर त्यातूनच मी 2 वडे केलेत आणि असं मी त्यांना वडापाव सर्व केला संध्याकाळीच्या स्नॅक्ससाठी. इथं लसणाची चटणी, पाव आणि वडे. त्यानंतर दूध संपलं होतं त्यामुळं मी ते आणायला गेले खाली. त्यानंतर मस्तपैकी दूध घेतलं, स्वतःचा मी टाईम स्पेंड केला मी मस्तपैकी. त्यानंतर माझं नेहमीचं संध्याकाळचं रुटीन, दिवा लावला, देवाजवळ दिवा लावला, त्यानंतर तुळशीजवळ दिवा लावला आज. आणि खरं मला आज समाधान इतकं वाटत होतं ना की जे मला करायचं होतं ते खूप दिवसापासून माझी इच्छा होती, फायनली आज पूर्ण झाली. इतकं छान आणि पॉझिटिव्ह फील होत होतं ना. तर मी हॉलमध्ये पण धूप लावून घेतला आणि एकंदरीत आज माझी खूप दिवसापासूनची इच्छा, माझं स्वप्न म्हणा तुम्ही, तर ते आज पूर्ण झालं. घर हे माझे आनंदाचे, दाराशी सुरेख नक्षी, जोडीत जाती मना मनाला नात्या
होता माझा आजचा दिवस. हा व्लॉग जर का आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्या पुन्हा एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.